हॅलो एव्हरीवन. कॉन्स्टिट्यूशनल लॉ न्यू चॅलेंजेस आपण बघतोय. LLMचं आपल्या सेमिस्टर 1 मधला हा सब्जेक्ट आहे आणि त्यामध्ये आपण मॉड्यूल 1 कव्हर केलेला आहे. फेडरलिझम वरती आपण डिस्कशन केलंय. त्याचबरोबर स्टेट, आर्टिकल 12 आणि लिबरलायझेशनच्या ह्या पूर्ण काळामध्ये स्टेटची कन्सेप्ट कशी बदलत गेली आहे यावर सुद्धा आपण आपल्या आधीच्या लेक्चर्समध्ये डिस्कशन केलेलं आहे. आणि आर्टिकल 14 सुद्धा पाहिलेलं आहे. आर्टिकल 14 मॉड्यूल 2 मध्ये येतं. मॉड्यूल 2 मध्ये राईट टू इक्वॅलिटी ही कन्सेप्ट आपल्याला पाहायची आहे. आणि राईट टू इक्वॅलिटी ही कन्सेप्ट म्हणजे आर्टिकल 14 टू 18 तर पाहायचं आहेच. म्हणजे त्याची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आपल्याला असली पाहिजे, त्याचे केस लॉज आपल्याला माहित असले पाहिजेत आणि कशा पद्धतीने आर्टिकल 14 टू 18 हे इम्पॅक्ट करतायत हे सगळं आपल्याला माहित असलं पाहिजे. पण त्याचबरोबर जे प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे 1991 नंतर जे LPG रिफॉर्म्स झाले, त्यानंतर जे प्रायव्हेटायझेशनची कन्सेप्ट समोर आली, त्या प्रायव्हेटायझेशनमुळे अफर्मेटिव्ह ऍक्शन्स वरती, अफर्मेटिव्ह ऍक्शन्स म्हणजे काय मी आधीच्या क्लासमध्ये सुद्धा सांगितलंय. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे रिझर्वेशन. आर्टिकल 16 जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला कळतं की इक्वल ऑपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट. सो पब्लिक एम्प्लॉयमेंटच्या कंटेक्स्टमध्ये जेव्हा इक्वल ऑपॉर्च्युनिटीवर आपण बोलतो तेव्हा तिथे काही अफर्मेटिव्ह ऍक्शन सुद्धा घेतल्या जातात, जसं की रिझर्वेशन असतं जॉब्समध्ये. ठीक आहे. सो या रिझर्वेशन असणं म्हणजे काय आहे तर अफर्मेटिव्ह ऍक्शन आहे. जे आधीपासून खूप मागे राहिलेले घटक आहेत त्या समाज घटकांना जर आपल्याला पुढे आणायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, काही अफर्मेटिव्ह ऍक्शन्स घ्याव्या लागणार आहेत. इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ ही कन्सेप्ट आपण आधीच्या आपल्या क्लासमध्ये डिस्कस केलेली आहे. इक्वॅलिटी बिफोर लॉ ही स्ट्रेट असते, नेगेटिव्ह कन्सेप्ट पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे. वेअर ॲज इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ वरती आपण पुढे बोललो होतो. ठीक आहे. तर तेच आता आपण कंटिन्यू करणार आहोत. आपण आपलं आता आर्टिकल कोणतं बघायचंय, आर्टिकल 15 बघायचंय. त्यानंतर 16, 17 आणि 18 सुद्धा आपण याच क्लासमध्ये बघणार आहोत. थोडं फास्ट बघूयात कारण ह्या कॉन्सेप्ट तुम्ही कुठे अभ्यासलेले आहेत, तुमच्या अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये अभ्यासलेले आहेत. तुम्हाला हे केस लॉ सुद्धा नवीन नाही. म्हणजे कालच्या क्लासमध्ये आपण जे नवतेज सिंग जोहर डिस्कस केलं, साबरीमाला जजमेंट बद्दल बोललो, आपण फार फास्ट बोललो. ह्याचं कारण काय आहे, कारण हे तुम्ही तुमच्या अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये आधीच अभ्यासलंय. आता फक्त आपल्याला ह्या गोष्टी, ह्या कॉन्सेप्ट काय करायच्या आहेत, एकमेकांना जोडायच्या आहेत आणि एक छान आन्सर फॉर्म करायचं आहे आपल्या एक्झाम मध्ये. ठीक आहे. आणि एक वायडर अंडरस्टँडिंग घ्यायचंय. आपण आपल्या अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये प्रायव्हेटायझेशन, लिबरलायझेशन यांना या कॉन्सेप्ट जोडल्या नव्हत्या किंवा न्यू चॅलेंजेस नव्हती अभ्यासली. ज्या नवीन काळाच्या, ज्या नवीन समस्या आहेत त्या आपल्याला इथे या कोर्समध्ये काय करायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आता आपण बघूयात आर्टिकल 15. ठीक आहे. आर्टिकल 15 काय आहे, प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स अँड प्लेस ऑफ बर्थ. 5 घटक दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर याच आर्टिकल 14 मध्ये काय आहे, काही स्पेशल प्रोव्हिजन्स आपल्याला दिसतात फॉर वुमन अँड चिल्ड्रन, स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर बॅकवर्ड क्लासेस, इम्पॅक्ट ऑफ प्रायव्हेटायझेशन ऑफ एज्युकेशन. आता या अंडर आपण काय काय बघणार आहोत की प्रायव्हेटायझेशनचा एज्युकेशन या सेक्टरवरती काय इम्पॅक्ट झाला. ठीक आहे. आर्टिकल 15 काय करतंय, स्पेशल प्रोव्हिजन्स देतंय वुमन आणि चिल्ड्रनसाठी. एम्पॉवरमेंट ऑफ वुमन हा आपल्या ह्याच मॉड्यूल मधला दुसरा पॉइंट आहे. सो हे पूर्ण म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं आर्टिकल अभ्यासताय तेव्हा या सगळ्या कॉन्सेप्ट्सना तुम्हाला ते जोडता आलं पाहिजे. मी इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ म्हणते तेव्हा वुमन, चिल्ड्रन, बॅकवर्ड क्लास, ट्रायबल्स सगळे डोळ्यासमोर दिसले पाहिजेत. जेव्हा मी प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमन आणि चिल्ड्रन म्हणते तेव्हा एम्पॉवरमेंट ऑफ वुमन तुम्हाला समजली पाहिजे, प्रायव्हेटायझेशनचा एज्युकेशनवर झालेला इम्पॅक्ट समजला पाहिजे, चिल्ड्रनच्या कंटेक्स्टमध्ये जे आपण राईट टू एज्युकेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आल्या पाहिजेत. इक्वॅलिटी म्हणजे फक्त प्लेन इक्वॅलिटी असं उरलेली नाहीये, ही कॉन्सेप्ट खूप जास्त इव्हॉल्व झालेली आहे. सो त्या पद्धतीने आपल्याला ती समजून सुद्धा घ्यावी लागणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर इथे काही डेफिनेशन्स वगैरे आपण घेतलेले आहेत. त्यानंतर रिलेशनशिप बिटवीन आर्टिकल 14, 15 आणि 16. बघा 14, 15 आणि 16 हे तिन्ही जे आर्टिकल्स आहेत आपण कशाच्या संदर्भातले आहेत, इक्वॅलिटीच्या संदर्भातले आहेत.
सुप्रीम कोर्टानं 3 कॉन्सेंट्रिक सर्कल्स थ्रू ही कॉन्सेप्ट एक्सप्लेन केली आहे. 3 कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणजे कसे सर्कल्स बघा, दिसतंय. हा एक सर्कल आहे, हा पूर्ण सर्कल आहे, आउटर मोस्ट सर्कल, जो डिस्कस करतो राईट टू इक्वॅलिटी, जेनेरिक राईट टू इक्वॅलिटी, राईट टू इक्वॅलिटी, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. ओके, आर्टिकल 14चा हा एक सर्कल आहे. म्हणजे यामध्ये काय काय आहेत, सर्वजण आहेत, सिटीजन्स आहेत, नॉन सिटीजन्स आहेत, सगळ्यांसाठी आहे. ठीक आहे. त्यानंतर मिडल सर्कल जो आपला आहे, मिडल सर्कल जो आपला आहे तो आर्टिकल 15चा आहे. ठीक आहे. हा जो आपला मिडल सर्कल असणार आहे तो आर्टिकल 15चा असणार आहे. आणि त्यानंतर आर्टिकल 16 हे इनर मोस्ट सर्कल असणार आहे. आता बघा, हे जे आर्टिकल 15 आहे ते फक्त कोणाला लागू होतं, सिटीजन्सला लागू होतं. आधीचं 14 होतं ते सगळ्यांना लागू होत होतं. आर्टिकल 15 फक्त कोणाला लागू होणार आहे, सिटीजन्सला लागू होणार आहे. आणि सोशल लाईफ मधल्या नॉन डिस्क्रिमिनेशन बद्दल बोलतंय. राईट टू इक्वॅलिटी ओव्हरऑल जे 14 होतं ते ओव्हरऑल सगळ्या प्रकारच्या सर्व प्रकारच्या डिस्क्रिमिनेशनच्या अगेन्स्ट किंवा ओव्हरऑल इक्वॅलिटीच्या कंटेक्स्ट मध्ये म्हणत होतं. आता फक्त सोशल लाईफ मध्ये प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन वरती आर्टिकल 15 बोलतोय. त्यानंतर 16 काय आहे, हे फक्त सिटीजनसाठी आहे आणि त्याचबरोबर डील्स ओनली विथ इक्वल ऑपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट, आणि फक्त पब्लिक एम्प्लॉयमेंटच्या कंटेक्स्ट मध्ये डिस्कस करत आहे. म्हणजे हे आउटर मोस्ट जे सर्कल आपलं असणार आहे, हे आउटर मोस्ट जे सर्कल आहे ते आर्टिकल 14चं आहे. त्यानंतर हे इनर मिडल सर्कल आहे ते 15चं आहे. आणि हे इनर एकदम आतमधलं जे सर्कल आहे ते आर्टिकल 16चं आहे. ही कन्सेप्ट सुप्रीम कोर्टानंच सांगितलेली आहे. त्यामुळे ह्याचं इंटर रिलेशन, इंटर कनेक्शन जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर हे कॉन्सेंट्रिक सर्कल्स जर आपण लक्षात ठेवले तर आपल्याला हे ध्यानात येईल. ठीक आहे. स्कोप काय आहे बघा आर्टिकल 15चा, हे मी स्कोप सांगितला, रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स आणि प्लेस ऑफ बर्थ. ठीक आहे. स्टेट शॅल नॉट डिस्क्रिमिनेट, state shall not discriminate against any citizen on the ground only of religion, race, caste, sex and place of birth or any of them. Prohibition of discrimination only on listed grounds. Okay, only is crucial, only on listed grounds आहे. त्यानंतर हे रेसिडेन्सच्या बेसवरती डिस्क्रिमिनेशन होऊ शकतं की नाही त्या संदर्भातली ही डीपी जोशी वर्सेस स्टेट ऑफ मध्य भारतची केस आहे. जसं मी सांगितलं LLB, BLLB मध्ये ह्या सर्व केसेस आपण पाहिलेल्या आहेत. आपण फक्त आता त्या काय करतोय, रिवाइज करतोय, कारण आपल्याला बेसिकली ह्या सर्व कॉन्सेप्ट आधी एक्सप्लेन करायचे आहेत. 25 मार्क्सचा आन्सर तुम्ही लिहिताना जे तुम्हाला 14, 15, 16, 17 जे काही तुम्हाला आर्टिकल्स विचारलेले असतील आधी ते एक्सप्लेन करणं आहे आणि त्यानंतर त्याचं जे कनेक्शन आपल्याला जोडायचं आहे तर ते डॉट सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. मेडिकल कॉलेज चार्ज कॅपिटेशन फीज टू स्टुडंट नॉट रिसाइडिंग इन मध्य भारत, डिस्क्रिमिनेशन ऑन ग्राउंड ऑफ प्लेस ऑफ बर्थ. सो हा इश्यू होता की जे मध्य भारत मधले, आताचं जे मध्य प्रदेश, सो मध्य भारत मधले जे काही मुलं आहेत त्यांच्यावरती जे मध्य भारतमध्ये राहत नाहीत त्यांच्यावर कॅपिटायझेशन फी लावली जात होती. सो हे बर्थ वरून डिस्क्रिमिनेशन आहे का, तर इथे कोर्टाने सांगितलं होतं की नाही, आर्टिकल 15चं काहीच व्हायोलेशन होत नाहीये. प्लेस ऑफ बर्थ आणि प्लेस ऑफ रेसिडेन्स मध्ये फरक असतो. प्लेस ऑफ बर्थ वरून जे तुमचं डिस्क्रिमिनेशन होणार आहे तर ते अलाउड नाहीये, पण प्लेस ऑफ रेसिडेन्स वरून आपण करू शकतो. कारण एखाद्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांना काही विशेष गरजा असू शकतात किंवा त्या भागाचा त्यांना काही फायदा घेणं ही काही चुकीची गोष्ट नाहीये असं कोर्टानं सांगितलं. सो क्लासिफिकेशन बेस्ड ऑन रेसिडेन्स इज रिझनेबल, सो इट इज रिझनेबल डिस्क्रिमिनेशन. ठीक आहे. त्यानंतर डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन प्लेस ऑफ रेसिडेन्स इज व्हॅलिड नॉट हिट बाय आर्टिकल 15. आर्टिकल आता 15.2 काय आहे बघा, ऍक्सेस टू पब्लिक प्लेसेस आहे, इन्क्लुडिंग एज्युकेशनल स्पेसेस. सर्व प्रकारचे स्पेसेस आहेत जिथे ऍक्सेस डिनाय केला जातो तो ऍक्सेस डिनाय केला जाऊ शकत नाही. प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ दिस पब्लिक प्लेसेस. ठीक आहे. कोणत्या पब्लिक प्रोव्हिजन काय आहे, नो सिटीजन शॅल ऑन 5 grounds be subject to any disability, liability, restriction,
condition with regard to access to shop, hotel, public restaurant, places of public entertainment, use of wells, tanks, bathing ghats, roads and places of public resort. ऑपरेट्स इवन अगेन्स्ट प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल, एन्श्युअर सोशल इक्वॅलिटी. प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल जर या बेसिसवरती या ठिकाणी जाण्यासाठी काय करत असेल, मज्जाव करत असेल किंवा एखाद्या पर्टिक्युलर कम्युनिटीला ऍक्सेस टू शॉप, हॉटेल, पब्लिक रेस्टॉरंट मिळत नसेल तर इथे सुद्धा काय होणार आहे, आर्टिकल 15 हिट होणार आहे. ठीक आहे. 15(3) काय आहे, स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर वुमन अँड चिल्ड्रन. जे मी म्हटलं स्पेशल प्रोव्हिजन्स आपल्याला दिसून येतात यामध्ये वुमन आणि चिल्ड्रनच्या कंटेक्स्टमध्ये. नथिंग इन दिस आर्टिकल शॅल प्रिव्हेंट स्टेट फ्रॉम मेकिंग एनी स्पेशल प्रोव्हिजन फॉर वुमन अँड चिल्ड्रन. या आर्टिकल मधलं म्हणजे प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स. सेक्स आला तो सेक्सच्या बेसिसवरती डिस्क्रिमिनेशन अलाउड नाही आहे, पण वुमन आणि चिल्ड्रनच्या कंटेक्स्टमध्ये जेव्हा स्पेशल काही मेजर्स घ्यायचे असतील, अफर्मेटिव्ह ऍक्शन्स घ्यायच्या असतील तर काय तिथे स्पेशल प्रोव्हिजन्स केल्या जाऊ शकतात किंवा स्टेटला कोणीही यापासून रोखू शकत नाही. नथिंग इन दिस आर्टिकल शॅल प्रिव्हेंट द स्टेट फ्रॉम मेकिंग एनी स्पेशल प्रोव्हिजन्स. सो हे काय आहे, प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन आहे. आधीच्या पण क्लासमध्ये आर्टिकल 14 एक्सप्लेन करताना मी सांगितलं होतं प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन अलाउड आहे. नॉट अन एक्सेप्शन बट अन एनेबलिंग प्रोव्हिजन. सो एक्सेप्शन नाहीये पण हे एक एनेबलिंग प्रोव्हिजन आहे. तुम्ही एक्सेप्शन म्हणून घेऊ नका की हा प्रोव्हिजनला हे एक्सेप्शन नाही. ठीक आहे. युसुफ अब्दुल अजीज वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे. सो 1497 ला सेक्शन 497 अडल्टरीचं सेक्शन आहे, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. त्यानंतर ते जोसेफ शाईन मध्ये ही केस ओव्हर रुल्ड झालेली आहे. पण ही केस काय होती बघा, युसुफ अब्दुल अजीजची 497 IPC exempted women from punishment challenged as violating Article 14 and 15. Provision, सो कोर्ट म्हटलं होतं की ही जी प्रोव्हिजन आहे ती व्हॅलिड आहे, सेव्ड बाय आर्टिकल 15(3) ॲज स्पेशल प्रोव्हिजन फॉर वुमन. बघा कोर्टानं काय सांगितलं होतं की ही स्पेशल प्रोव्हिजन आहे अडल्टरीची. अडल्टरी काय होतं 497 IPC बेसिकली असं होतं की जर एखाद्या वुमननी अडल्टरी कमिट केली तर त्या वुमनला कोणत्याही प्रकारची पनिशमेंट होत नव्हती, पण ज्या व्यक्तीने तिच्याबरोबर संबंध ठेवलेले आहेत तर त्या व्यक्तीला पनिशमेंट इथे मिळत होती. सो कोर्टानं या केसमध्ये 1954 ला म्हणजे बघा एक प्रकारे वुमनला प्रॉपर्टी म्हणून ट्रीट करणं आपल्याला इथे दिसतंय. ठीक आहे. सो त्याच पद्धतीने ते केलं जात होतं की माझ्या प्रॉपर्टीवरती तू माझी प्रॉपर्टी तू घेतली म्हणून तुला पनिशमेंट, अशा पद्धतीनं ते वर्क करत होतं. पण इथे कोर्टानं असा डिसिजन दिला होता की नाही, ही वुमनच्या रिलेटेड काय आहे, स्पेशल प्रोव्हिजन आहे. पण अगेन आता 2018 मध्ये जोसेफ शाईन वर्सेस युनियन ऑफ इंडिया मध्ये अडल्टरी काय झाली आहे, डिक्रिमिनलाइज्ड झालेली आहे. ठीक आहे. म्हणजे आता तो क्रिमिनल ऑफेन्स म्हणून आपण ट्रीट करणार नाही आहोत. आर्टिकल 15(4) मध्ये बॅकवर्ड क्लासेस, SC STs च्या स्पेशल प्रोव्हिजनचं डिस्कशन आहे, आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिसतं. त्यानंतर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, ओव्हर राईट्स आर्टिकल 15 अँड आर्टिकल 29(2) इन्सर्टेड बाय फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 1951. फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनी हे आपल्याला दिसून आलं. ठीक आहे. स्पेशल प्रोव्हिजन्सच्या रिलेटेड. स्टेट ऑफ UP वर्सेस प्रदीप टंडन 1975 ची केस आहे. वेदर रिझर्वेशन बेस्ड ऑन रुरल बॅकग्राऊंड इज व्हॅलिड. बघा रुरल बॅकग्राऊंड तुम्ही कसं डिफाईन करणार, रुरल बॅकग्राऊंड, आणि तुम्ही एक अजम्पशन असं ठेवताय की रुरल बॅकग्राऊंड मधून येणारे जे काही लोक असतात ते सगळेच मागास असतात. ओके. आणि त्यांना स्पेशल प्रोव्हिजन्स आणि त्यांना अफर्मेटिव्ह ऍक्शन्सची गरज आहे. सो बघूया त्या केसमध्ये काय झालं होतं, रुरल पॉप्युलेशन इज नॉट अ क्लास. ओके. जे मी म्हटलं की रुरल पॉप्युलेशन हा क्लास म्हणून आपल्याला घेता येणार नाही. बॅकवर्डनेस मस्ट बी सोशल अँड एज्युकेशनल. बॅकवर्डनेस सोशल आणि एज्युकेशनल असला पाहिजे. गावातला म्हणून बॅकवर्ड, शहरातलं म्हणून फॉरवर्ड, ही कन्सेप्ट आपल्याला इथे लावता येणार नाही. रिझर्वेशन ऑन रुरल बेसिस अलोन इज इनव्हॅलिड. आणि फक्त ग्रामीण म्हणून जे काही रिझर्वेशन दिलं जात आहे तर ते सुद्धा इनव्हॅलिड आहे. बॅकवर्डनेस कॅनॉट बी अज्युम मेअरली ऑन जॉग्राफिकल लोकेशन. तुमचं जे बॅकवर्डनेस आहे ते जॉग्राफिकल लोकेशन वरती अज्युम केलं जाऊ शकत नाही.
ओके. आणि हेच झालं होतं प्रदीप टंडन या केसमध्ये हेल्ड झालं होतं की नाही, रुलर ही काही कॅटेगरी असू शकत नाही. आर्टिकल 15(5) रिझर्वेशन इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स मधल्या रिझर्वेशनचं ओव्हरऑल डिस्कशन इथे आहे 15(5) मध्ये. हे सुद्धा अमेंडमेंटनी आपल्या समोर आलंय. स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर एससीबीसीज, एससीज, एसटीज इन गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन, प्रायव्हेट एडेड इन्स्टिट्यूशन अँड प्रायव्हेट गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन, प्रायव्हेट एडेड इन्स्टिट्यूशन अँड प्रायव्हेट अनएडेड इन्स्टिट्यूशन्स. ठीक आहे. सो प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स मध्ये सुद्धा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स मध्ये रिझर्वेशन आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे बघा, आपली जी प्रायव्हेटायझेशनची कन्सेप्ट आहे ती डिफाईन करताना आपण हे सांगू शकतो की एज्युकेशनच्या कंटेक्स्टमध्ये प्रायव्हेट एडेड इन्स्टिट्यूशन्स अँड प्रायव्हेट अनएडेड इन्स्टिट्यूशन सुद्धा इन्क्लुडेड आहेत. म्हणजे प्रायव्हेटायझेशनमुळे जरी एज्युकेशन प्रायव्हेट होत असलं तरी तिथे सुद्धा आपल्याला काय दिसून येत आहेत? अफर्मेटिव्ह ऍक्शन्स दिसून येत आहेत. सो हे कशामुळे झालंय? हे कशामुळे झालंय? प्रायव्हेटायझेशन जे बूम मध्ये आलं, एलपीजी रिफॉर्म्स जे आपल्या समोर आलेत, तर त्यामुळे ह्या अफर्मेटिव्ह ऍक्शन्स प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स मध्ये सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत. त्या रिलेटेड ज्या केस लॉज आहेत त्या सुद्धा आपण बघूयात. ठीक आहे. आता बघा, एक्सक्लूड मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स अंडर आर्टिकल 30 सबक्लॉज 1. आता हे मायनॉरिटीज इन्स्टिट्यूशन्स जे असतात, जे मायनॉरिटीज लिंग्विस्टिक किंवा रिलिजियस मायनॉरिटीजनी काही इन्स्टिट्यूशन स्थापन करण्या रिलेटेड आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोव्हिजन्स आहेत. सो त्या अंडर जे काही इन्स्टिट्यूशन्स स्थापन झालेल्या असतील, सो त्यांना त्या मात्र यामध्ये इन्क्लूड होत नाही. प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स होत आहेत बघा. त्यानंतर हे कधी इन्सर्ट झालंय? 93rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 2005 ला आलेलं आहे. आर्टिकल 15(6). आता आर्टिकल 15 मध्ये सबक्लॉज 6 EWS रिझर्वेशन फॉर एज्युकेशनली वीकर सेक्शन, EWS मॅक्झिमम 10% रिझर्वेशन. बघा, ही इकॉनॉमिकली वीकर सेक्शनची एक नवीन नीड आपल्याला नवीन काळामध्ये दिसून आली, चॅलेंज दिसलं, त्यामुळे आपण त्याच्यावरती काय काढलाय? पार्लमेंटने काय काढलाय? उपाय काढलेला आहे. सो दिस इज EWS रिझर्वेशन अप्लाइड टू गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स, प्रायव्हेट एडेड अँड अनएडेड इन्स्टिट्यूशन्स. आता हे कुठे कुठे अप्लाय होतंय बघा? इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, प्रायव्हेट एडेड आणि अनएडेड दोन्हीकडे सुद्धा अप्लाय होत आहे. परत मायनॉरिटीज जे इन्स्टिट्यूशन्स आहेत तिथे अप्लाय होणार नाही. आता बघा, 15 ओव्हरऑल आणि हे जे आहे EWS ते 103rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनी 103वी जी आपली 103 जी अमेंडमेंट होती 2019 मधले, तिने हे काय केलेलं आहे? इन्सर्ट केलेलं आहे. आता बघा, एक क्विक समरी आपण बघूया. काय होतं? 15(1) जनरल प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन मीन्स प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन द ग्राउंड ऑफ रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स अँड प्लेस ऑफ बर्थ. त्यानंतर 15(2) काय आहे? 15(2) ऍक्सेस टू पब्लिक प्लेसेस आहे. पब्लिक प्लेसेसला ऍक्सेससाठी जर कोणी प्रोहिबिट करत असेल, प्रायव्हेट इंटिटी असली तरी सुद्धा ती काय आहे? तो काय आहे? पनिशेबल ऑफेन्स होणार आहे. 15(3) मध्ये काय आहे? स्पेशल प्रोव्हिजन फॉर वुमन अँड चिल्ड्रन. वुमन आणि चिल्ड्रनच्या कंटेक्स्टमध्ये स्पेशल प्रोव्हिजन्स केल्या जाऊ शकतात आणि त्या व्हायोलेशन ऑफ आर्टिकल 15 होणार नाही. हे ओरिजिनली आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये होतं. त्यानंतर अमेंडमेंट्स काय काय आल्यात बघा. ठीक आहे. अमेंडमेंट्स 15(4) रिझर्वेशन फॉर एससीबीसीज, एससीज आणि एसटीज. एससी आणि एसटीजना रिझर्वेशनची प्रोव्हिजन 15(4) मध्ये आहे. 15(5) मध्ये रिझर्वेशन इन पब्लिक एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. पब्लिक एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स मध्ये रिझर्वेशनची प्रोव्हिजन 15(5) मध्ये आपल्याला दिसून येते. आणि त्यानंतर 15(6) मध्ये 15 सबक्लॉज 6 मध्ये EWS रिझर्वेशन विच इज अप टू 10% आपल्याला दिसून येतं 103rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. ठीक आहे. आता प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट सिटीजन. आर्टिकल 14 आणि 15 आपण एकत्र इथे बघणार आहोत. आर्टिकल 15(1) मध्ये स्टेट शॅल नॉट डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट एनी सिटीजन ऑन द ग्राउंड ऑफ रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स अँड प्लेस ऑफ बर्थ. अप्लाइज ओनली टू सिटीजन. सो हे जे आर्टिकल आहे बेसिकली आर्टिकल 15 ते कोणाला अप्लाय होत आहे? आपण बघितलं आर्टिकल 14 जो होता तो एक मोठा सर्कल होता, बाहेरचं सर्कल होतं, आउटर मोस्ट सर्कल होतं. त्यानंतर मिडल सर्कल हे 15चं आहे. सो हे मिडल सर्कल कुणासाठी ऍप्लिकेबल आहे? तर ते आर्टिकल
15चं मिडल सर्कल आहे. ठीक आहे. आता लँडमार्क केसेस आपण या रिलेटेड बघूयात आर्टिकल 15च्या. जसं आपण आर्टिकल 14 मध्ये सुद्धा फटाफट बघितलं होतं तसंच आपण बघूयात. स्टेट ऑफ मद्रास वर्सेस चंपाकम दोरईराजन 1951 ची केस आहे. रिझर्वेशन फॉर SC STs कॉन्फ्लिक्टेड विथ इक्वॅलिटी. सो रिझर्वेशन द्यायचं की नाही SC STs ना या रिलेटेड कॉन्फ्लिक्ट होता की तुम्ही म्हणताय एका बाजूला की इक्वॅलिटी आहे आर्टिकल 14 अंडर इक्वॅलिटी आहे, मग रिझर्वेशन कसं दिलं जातं ह्या रिलेटेड वाद होता. आणि मग त्यामध्ये कोर्टाने काय हेल्ड केलं, फंडामेंटल राईट्स प्रिव्हिल ओव्हर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. पार्लमेंट कॅनॉट ओव्हरराईड फंडामेंटल राईट्स थ्रू एक्झिक्युटिव्ह ऍक्शन. सिग्निफिकन्स रिझर्वेशन बेस्ड ऑन प्युअरली ऑन कास्ट व्हायोलेटेड इक्वॅलिटी. बघा हे 19 कधीचं जजमेंट आहे, 1951चं जजमेंट आहे. 1951ला कोर्टाला असं वाटत होतं आणि तेव्हा बघा आपला तो सबक्लॉज 4 नाही आहे. रिझर्वेशन फॉर SCs अँड STs वाला 15 सबक्लॉज 4 तेव्हा आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाहीये, तो नंतर अमेंडमेंटने आलेला आहे, फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटने आलेला आहे. त्यामुळे ती फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट कशामुळे झाली आहे, याच गोष्टीमुळे झाली आहे. आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की पार्लमेंटला एक वाटत असतं, ज्युडिशरीला एक वाटत असतं. ज्युडिशरी जेव्हा एखादा डिसिजन देते तेव्हा त्याचे पडसाद हे पार्लमेंटमध्ये उमटतात आणि हे आपल्याला असंच सिक्वेन्सनी लक्षात ठेवायचं आहे. फंडामेंटल राईट्स प्रिव्हिल ओव्हर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल. सो कोर्टाचं असं म्हणणं होतं की फंडामेंटल राईट्स जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि तेव्हा फंडामेंटल राईट काय होता, प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन द बेस ऑफ कास्ट. सो कुठल्याही प्रकारच्या प्रोहिबिशन होणार नाही कास्टच्या बेसिसवरती, डिस्क्रिमिनेशन होणार नाही कास्टच्या बेसिसवरती, प्रोहिबिट असणार. त्यामुळेच आपल्या पार्लमेंटने फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आणलेली आहे. त्यातूनच हा आपला 15-4 ऍड झालेला आहे. आता बघा MR बालाजी वर्सेस स्टेट ऑफ मैसूर 1962 ची केस आहे. मैसूर गव्हर्नमेंट प्रोव्हाइडेड 68% रिझर्वेशन क्लासिफाईड बॅकवर्ड क्लासेस सोल्ली ऑन कास्ट बेसिस क्रिएटेड बॅकवर्ड अँड मोर बॅकवर्ड क्लासेस. आता या मैसूर गव्हर्नमेंटनी काय केलं, एक क्लास तर बनवला की बॅकवर्ड म्हणून, पण अजून त्या क्लासला सुद्धा मोर बॅकवर्ड मध्ये डिवाइड केलं. म्हणजे या एका पर्टिक्युलर कास्ट मध्ये हे लोक बॅकवर्ड आहेत पण त्यातले सुद्धा अजून जास्त बॅकवर्ड आहेत आणि मग त्यांची एक वेगळी कॅटेगरी केली. इश्यू काय होता, रिझर्वेशन जे होतं ते एक्सीड करत होतं 15% पेक्षा आणि कॅटेगरायझेशन इंटू बॅकवर्ड अँड मोर बॅकवर्ड. आता एक तर 68% रिझर्वेशन दिलंय आणि मोर बॅकवर्ड मध्ये सुद्धा क्लासिफिकेशन केलंय. सो तो हा इश्यू होता. कोर्टानं काय हेल्ड केलं, बॅकवर्डनेस मस्ट बी सोशल अँड एज्युकेशनल. ठीक आहे, सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेस असला पाहिजे. कास्ट कॅनॉट बी सोल ऑर डॉमिनंट टेस्ट. सो एखाद्या पर्टिक्युलर कास्ट मधले आहेत तर ती एक सोल आणि डॉमिनंट टेस्ट असणार नाही. रिझर्वेशन शुड नॉट एक्सीड 50% आणि 50% वरती रिझर्वेशन देता येणार नाही. सो 15-4 ऑर्डर्स कॅन बी एक्झिक्युटिव्ह नॉट नेसेसरीली लेजिस्लेटिव्ह. ठीक आहे. त्यानंतरची जी केस होती आपली ही MR बालाजी नंतरची जी केस होती इंदिरा स्वाहानी वर्सेस, इम्पॉर्टंट केस इंदिरा स्वाहानी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. इथे क्रिमी लेअरची कन्सेप्ट इंट्रोड्यूस झाली. ठीक आहे. इकॉनॉमिक फॅक्टर पहिल्यांदा आपल्या समोर आला की इकॉनॉमिक फॅक्टर किंवा क्रीम जे आहेत सो त्या इंट्रोड्यूस क्रिमी लेअर कन्सेप्ट फॉर ओबीसीज. तो ओबीसीजच्या कंटेक्स्टमध्ये अदर बॅकवर्ड क्लासेसच्या कंटेक्स्टमध्ये आपल्याला क्रिमी लेअर ही कन्सेप्ट दिसली. ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांना रिझर्वेशन पासून काय करण्यात आलं, एक्सक्लूड करण्यात आलं. अलाउड डिस्टिंक्शन बिटवीन बॅकवर्ड अँड मोर बॅकवर्ड क्लासेस. आणि इथेच आपल्याला बघा MR बालाजीच्या कंटेक्स्टमध्ये हे फार इव्हॉल्व नाही होऊ शकलंय, पण इंदिरा स्वानीच्या केसमध्ये आपल्याला दिसून येते की हा ही पर्टिक्युलर ओबीसीज जे आहेत ते बॅकवर्ड आहेत, पण त्यामध्ये काही घटक असे आहेत जे आता तेवढे बॅकवर्ड राहिलेले नाही आहेत. सो बॅकवर्डनेस अँड मोर बॅकवर्डनेस, सो हे डिस्टिंक्शन इथे अलाउड करण्यात आलं. कन्फर्म 15% सिलिंग फॉर रिझर्वेशन जे आधीच्या केसमध्ये MR बालाजी केसमध्ये म्हटलं होतं की 50% वरती जाता येणार नाही. इंदिरा स्वानी सुद्धा सेम म्हटले, इंदिरा स्वानी केस सुद्धा सेम आपल्याला सांगितलं की 15% वर जाता येणार नाही. इम्फसाइज ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन नॉट प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन. सो एम्फसाइज केलंय ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन वरती, प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन वरती नाही. डिस्क्रिमिनेशन ऑन प्रोहिबिटेड ग्राउंड्स इज अनकॉन्स्टिट्युशनल.
प्रोहिबिट केलेल्या ग्राउंड्स वरती डिस्क्रिमिनेट करणं हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. हे प्रिन्सिपल आपल्या समोर आलं. रिझनेबल क्लासिफिकेशन अँड अफर्मेटिव्ह ऍक्शन फॉर बॅकवर्ड ग्रुप्स आर अलाउड, आणि रिझनेबल क्लासिफिकेशन केलं जाऊ शकतं. इंदिरा सहानीमध्ये हे प्रिन्सिपल समोर आलं. आणि अफर्मेटिव्ह ऍक्शन्स फॉर बॅकवर्ड ग्रुप्स आर अलाउड. त्यामुळे आपण जे 15-4, 15-5, 15-6 हे जे आपण म्हणतोय, सो त्या अफर्मेटिव्ह ऍक्शन्स बॅकवर्ड ग्रुपसाठी काय आहेत, अलाउड आहेत. एन्श्युअर सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी, नॉट जस्ट फॉर्मल इक्वॅलिटी. फॉर्मल इक्वॅलिटीमध्ये आपल्याला काय दिसतं, फक्त सगळेच इक्वल. पण सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटीमध्ये आपण अनइक्वल्सचा अनइक्वली विचार करतो, त्यांना लाईक सारखं ट्रीट करत नाही. ओके, सो या सगळ्या गोष्टींवरती प्रिन्सिपल्स आपल्या समोर आलेले आहेत. इंदिरा सहानी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर वुमन अँड चिल्ड्रन, आर्टिकल 15(3). आता बघा, 15(3) ऑलरेडी आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे की वुमन आणि चिल्ड्रनच्या कंटेक्स्ट मध्ये जर आपल्याला काही प्रोव्हिजन्स करायच्या असतील, स्पेशल प्रोव्हिजन्स आणायच्या असतील त्यांच्या अपलिफ्टमेंटसाठी, तर त्या केल्या जाऊ शकतात. आपल्या सिलेबसमध्ये मॉड्यूल 2 मध्ये सेकंड पॉइंट आहे एम्पॉवरमेंट ऑफ वुमन. तिथे हे सुद्धा आलं पाहिजे की एम्पॉवरमेंट ऑफ वुमन साठी काय आहे, तर स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत कॉन्स्टिट्यूशन मध्ये. इक्वॅलिटीच्या कंटेक्स्ट मध्ये इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ आहे. त्यानंतर आर्टिकल 15 अंडर स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर वुमन अँड चिल्ड्रन आपल्याला दिसून येतात. सो इथे काय आहे, प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन आहे, अफर्मेटिव्ह ऍक्शन्स घेतल्या जाऊ शकतात, अनेबल सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी. सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटीचं डिस्कशन आहे. स्पेशल ट्रीटमेंट इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ व्हायोलेशन ऑफ इक्वॅलिटी. वुमनला स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते, किंवा आता आपण बघू शकतो की पंचायत राज सिस्टीम मध्ये वुमनला रिझर्वेशन आहे, कारण त्यांचं रिप्रेझेंटेशन आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिसायला हवंय. यासाठी तिथे काय दिलं जात आहेत, रिझर्वेशन्स दिलं जात आहे. पॉलिटिक्समध्ये महिला आल्या पाहिजेत म्हणून प्रमोट केलं जात आहे. सो हे जे आहे याच्यासाठी जर स्पेशल प्रोव्हिजन्स केल्या जात आहेत किंवा स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते, तर ती इक्वॅलिटीच्या प्रिन्सिपलच्या ऑपोजिटमध्ये नाही आहे. ठीक आहे, ते इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आपण ही युसुफ अब्दुल अजीजची केस पाहिली होती अडल्टरीच्या रिलेटेड, पण ती आता ओव्हररूल झाली आहे जोसेफ शाईन वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2018च्या केसमध्ये. जरी आपल्याला अडल्टरी डिक्रिमिनलाइज झाली असली तरी प्रोटेक्टिव्ह प्रोव्हिजन्स फॉर वुमन अँड चिल्ड्रन इंटॅक्ट आहेत. एअर इंडिया वर्सेस नरगेश मिर्झा ही आपण आर्टिकल 14 बघत असताना सुद्धा ही केस डिस्कस केली होती. काय होती ही केस, ज्यामध्ये एअर हॉस्टेसला सक्तीनं रिटायर व्हायला लावलं जात होतं त्यांच्या प्रेग्नेन्सीच्या पिरियडमध्ये. सो प्रेग्नेन्सी हे काय आहे, एक प्रेग्नेन्सी काय नॅचरल गोष्ट आहे. ठीक आहे, सो हिस्टॉरिकल अँड बायोलॉजिकल डिसएडव्हान्टेज टू अचीव रिअल इक्वॅलिटी अँड प्रोटेक्टिव्ह मेजर्स फॉर वुमन अँड चिल्ड्रन आर कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड. सर्व्हिस रूल्स होते ते काय करत होते, डिस्क्रिमिनेट करत होते, त्यामुळे ते स्टक डाऊन करण्यात आले. ते जे सर्व्हिसचे रूल होते की एकतर मॅरेज नंतर, त्यानंतर प्रेग्नेन्सी नंतर काय करणं, सक्तीने रिटायरमेंट घ्यायला लावणं. ठीक आहे. स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर बॅकवर्ड क्लासेस अँड इम्पॅक्ट ऑफ प्रायव्हेटायझेशन ऑफ एज्युकेशन. हे बघा, प्रायव्हेटायझेशन बरोबर मी म्हटलं जसं की आपल्याला ही कन्सेप्ट ज्या आहेत, आपल्या इक्वॅलिटीची जी आपली कन्सेप्ट आहे ओव्हरऑल, ती कशा बरोबर आपल्याला रिलेट करायची आहे, तर ती प्रायव्हेटायझेशनच्या कन्सेप्ट बरोबर आपल्याला जोडायची आहे. ठीक आहे. सो प्रायव्हेटायझेशन ऑफ एज्युकेशन, आता प्रायव्हेटायझेशन मधला एक घटक आहे ज्याचं प्रायव्हेटायझेशन झालंय, तो म्हणजे एज्युकेशन. सो आर्टिकल 15 आणि प्रायव्हेटायझेशन ऑफ एज्युकेशन आपण इथे बघूयात. ठीक आहे. आर्टिकल 15(4), 15(5) आणि 15(6) हे नव्याने ऍड झालेल्या गोष्टी आहेत. आपल्याला माहिती आहे SC/STचं रिझर्वेशन 15(5) आणि 15(6) मध्ये EWS. आर्टिकल 15(4) सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस फर्स्ट अमेंडमेंटनी इन्सर्ट झालं. त्यानंतर SCBCs, SC/STs रिझर्वेशन 15(5) मध्ये आपल्याला दिसतं. आणि स्टेट ऑफ UP वर्सेस प्रदीप टंडन हे रूरल आणि बॅकवर्ड क्लासेस, बॅकवर्डनेस, सोशल, एज्युकेशनल हे सगळं आपण बघितलं. MR बालाजी केस सुद्धा आपण बघितली होती की रिझर्वेशन 50% वरती देता येणार नाही, तिथे 68% दिलं होतं आणि ते
चूक होतं आणि त्याच्यात सुद्धा त्यांनी काय केलं होतं, डिस्क्रिमिनेशन केलं होतं, बॅकवर्ड अँड मोर बॅकवर्ड, त्याच्यावरती आपण डिस्कस केलं. त्यानंतर आर्टिकल 15(5) रिझर्वेशन इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. आता 15(5) जे आहे ते पर्टिक्युलरली रिझर्वेशन इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन बद्दल बोलतं. पण जेव्हा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आपण म्हणतो तेव्हा प्रायव्हेटायझेशनच्या ह्या जगामध्ये एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचं सुद्धा काय झालेलं आहे, प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे. त्यामुळे 93rd अमेंडमेंट 2006ने ही जी प्रोव्हिजन आली आहे तर ती कशा पद्धतीने वर्क करते बघा. ती गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्सला तर अप्लाय होतेच, पण त्याचबरोबर प्रायव्हेट एडेड इन्स्टिट्यूशन्स, प्रायव्हेट अनएडेड इन्स्टिट्यूशन्स, एक्सक्लूड मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स, आर्टिकल 13(1). मायनॉरिटी 29 आणि 30 मध्ये प्रोव्हिजन्स दिलेले आहेत मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स बद्दल, रिलिजियस आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटीजच्या कंटेक्स्टमध्ये. सो या 3 गोष्टींना ती अप्लाय होते. सो इथे प्रायव्हेट फॅक्टर तुम्हाला दिसतोय. त्यामुळे प्रायव्हेटायझेशन नंतर सुद्धा आपल्याला हे दिसून येतं की येस, प्रायव्हेटायझेशन होतंय, तर त्या काळामध्ये आपल्याला हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की ज्या इन्स्टिट्यूशन्स असतात, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स असतात, त्यामध्ये सुद्धा अफर्मेटिव्ह ऍक्शन्स आपल्याला प्रमोट कराव्या लागणार आहेत. काय केसेस होता बघा या प्रायव्हेटायझेशन ऑफ एज्युकेशनच्या कंटेक्स्टमध्ये, हे तुमच्या आन्सरमध्ये दिसलं पाहिजे. TMA पाय फाउंडेशन वर्सेस कर्नाटका 2003 ची केस होती. प्रायव्हेट अनएडेड इन्स्टिट्यूशन्स कॅनॉट बी फोर्स टू प्रोव्हाइड रिझर्वेशन. ठीक आहे, प्रायव्हेट अनएडेड इन्स्टिट्यूशन्स बघा पहिलीच केस होती, त्यामुळे त्यांनी काय म्हटलंय की प्रायव्हेट अनएडेड इन्स्टिट्यूशन्स आहेत ना की ज्यांना गव्हर्नमेंटकडून काहीच एड मिळत नाहीये, तर त्यांनी काही रिझर्वेशन वगैरे प्रमोट नाही केलं तरी चालेल, त्यांच्यावरती काही फोर्स नाहीये की त्यांनी रिझर्वेशन द्यावं, कारण त्यांना गव्हर्नमेंटकडून काही एडच मिळत नाहीये. TMI पाय फाउंडेशन या केसमध्ये म्हटलं. त्यानंतर इस्लामिक अकॅडमी वर्सेस केरला 2003 ची केस होती. स्टेट मे फिक्स कोटा बट नॉट फीज, ऍडमिशन्स थ्रू मेरिट ऑर एंट्रान्स, ठीक आहे. म्हणजे काय की जे स्टेट असतं ते कोटा फिक्स करू शकतं की ठीक आहे एवढे लोक तुम्ही ऍडमिट करून द्या, पण तुम्ही फीज नाही फिक्स करू शकत, कारण प्रायव्हेट अनएडेड इन्स्टिट्यूशन्स आहेत, गव्हर्नमेंट कडून त्यांना काहीच फंड मिळत नाहीये, पैसे मिळत नाहीयेत. मग जर ती इन्स्टिट्यूट चालवायची असेल तर फीज घ्याव्या लागतील. ठीक आहे, सो ऍडमिशन्स थ्रू मेरिट आणि एंट्रान्स होईल, पण स्टेट या बॅकवर्ड क्लासेससाठी किंवा जे SC STs आहेत त्यांच्यासाठी काय करू शकतं, कोटा फिक्स करू शकतं. त्यानंतरची जी केस होती PA इनामदार वर्सेस महाराष्ट्र 2005 ची केस होती. रिअफर्म्ड ऑटोनॉमी ऑफ प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स, रिझर्वेशन बाय स्टेट नॉट अलाउड. ठीक आहे, जी ऑटोनॉमी ऑफ प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स होते ती पुन्हा एकदा या PA इनामदार या केसमध्ये 2005 मध्ये काय झालं की तिला सुप्रीम मानण्यात आलं आणि स्टेटचा काही रोल नाहीये, स्टेट पैसे देत नाहीये, स्टेट फंड देत नाहीये, स्टेट एड देत नाहीये, आणि मग तरी सुद्धा ते रिझर्वेशन कसं डिमांड करू शकतात, आम्ही अफर्मेटिव्ह ऍक्शन्स, आम्ही जगाचं कल्याण करावं असं कसं म्हणू शकतात. सो या केसमध्ये असं म्हटलं की नाही, रिझर्वेशन बाय स्टेट नॉट अलाउड. ठीक आहे. त्यानंतर अशोक कुमार ठाकूर वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2008 ची केस आहे. आर्टिकल 15 सबक्लॉज 5 इज कॉन्स्टिट्यूशनल, मायनॉरिटीज इन्स्टिट्यूशन्स कॅन बी एक्सक्लुडेड, एन्श्युअर प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन शेअर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, बॅलन्स ऑटोनॉमी वर्सेस सोशल जस्टिस. यामध्ये सांगितलं की जे आर्टिकल 15(5) आहे ते कॉन्स्टिट्यूशनल आहे की हा अशा पद्धतीने रिझर्वेशन्स दिले गेले पाहिजेत, अफर्मेटिव्ह ऍक्शन्स घेतल्या गेल्या पाहिजेत. इव्हन प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स असतील तरी सुद्धा ह्या अफर्मेटिव्ह ऍक्शन्स घेतल्या गेल्या पाहिजेत. मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स कॅन बी एक्सक्लुडेड, आणि मायनॉरिटीज इन्स्टिट्यूशन्स एक्सक्लुडेडच आहेत. 30 अंडर ज्या मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स येतात, रिलिजियस आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटीज, त्या एक्सक्लुडेडच आहेत. प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनची पण काहीतरी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. प्रायव्हेटायझेशन जरी झालेलं असलं तरी सुद्धा तुम्ही या भागामध्ये इथल्या लोकांचे ऍसेट्स वापरून तुम्ही काम करताय, राईट. जरी तुमची एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स ही स्टेट फंड मधनं येत नसली तरी सुद्धा तुमची काहीतरी एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते. आपल्याला CSR माहिती आहे ना, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. सो कॉर्पोरेट एंटिटीजना सुद्धा आपण काय दिलेली आहे, एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते. सो तुम्ही प्रायव्हेटली जरी रन करत असलात, प्रायव्हेटली जरी काम करत असलात, कॉर्पोरेटच्या सेक्टरमध्ये तुम्ही इथलं पाणी वापरताय, इथली वीज वापरताय, तुम्ही पे करताय, पण इथल्या लोकांचे रिसोर्सेस, इथल्या लोकांची संसाधनं, इथल्या लोकांची ह्युमन रिसोर्सेस, ह्युमन इंटेलेक्ट सुद्धा तुम्ही वापरताय, लेबर वापरताय. सो तुम्ही सोसायटीला काहीतरी रिटर्न करणं ही गरज आहे, आणि हेच आपल्याला प्रायव्हेटायझेशनच्या रिलेटेड सुद्धा फ्रेम करायचं आहे.
की हो प्रायव्हेटायझेशन होत आहे, राईट, पण त्याचबरोबर तुम्ही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट म्हणून जरी प्रायव्हेट असलात तरी तुमची काहीतरी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बनते आणि ती तुम्ही बॅलन्स ऑटोनॉमी वर्सेस सोशल जस्टिस, आणि सोशल जस्टिस तुम्ही इन्शुअर केला पाहिजे. आता आर्टिकल 15(6) होतं ईडब्ल्यूएस रिझर्वेशन इन्सर्टेड बाय 103rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. 10% रिझर्वेशन होतं इकॉनॉमिक विकर सेक्शनला. तो ईडब्ल्यूएस कुठे कुठे लागू होणार आहे? गव्हर्नमेंटमध्ये, प्रायव्हेट एडेड आणि अनएडेड इन्स्टिट्यूशन्समध्ये आणि एक्सक्लूड मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स, हे दोन्हीमध्ये आपल्याला दिसतं एक्सक्लूड मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स. सो इथे पण बघा ईडब्ल्यूएस हे रिझर्वेशन सुद्धा प्रायव्हेट एडेड आणि अनएडेड दोन्ही ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. आता केस लॉज काय आहेत या रिलेटेड? जनहित अभियान वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2022. आता बघा लेटेस्ट केस आहे, 2022 ची केस आहे ईडब्ल्यूएस रिझर्वेशनच्या रिलेटेड. प्रिन्सिपल काय आहे याच्यामध्ये? ईडब्ल्यूएस रिझर्वेशन हे अफेल्ड झालंय की हा हे बरोबरच आहे. ईडब्ल्यूएस रिझर्वेशनलाच चॅलेंज करण्यात आलं होतं, कारण आपल्या ज्या कॉन्स्टिट्यूशनचं गोल आहे ते म्हणजे सोशल आणि एज्युकेशनल इनइक्वॅलिटीला आपल्याला दूर करायचं, म्हणून आपण रिझर्वेशन किंवा अफर्मेटिव्ह ऍक्शन्स बद्दल बोलतोय. इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी बद्दल आपलं तेवढंसं अंडरस्टँडिंग नव्हतं, पण तरी सुद्धा ईडब्ल्यूएस जे काही रिझर्वेशन आहे ते अपहेल्ड करण्यात आलं जनहित अभियान वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये. प्रिन्सिपल काय लेट डाऊन झालं बघा? सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी अचीव्ड वाया अफर्मेटिव्ह ऍक्शन. सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी ही कधी अचीव्ह होईल? अफर्मेटिव्ह ऍक्शन्स मधून होईल. हे मी मागच्या क्लासपासून सांगतच आहे की सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी जर आपल्याला आणायची असेल, सर्वांना जर खऱ्या अर्थानं समान ट्रीट करायचं असेल, तर जे ऑलरेडी पुढे गेलेले आहेत त्यांना थोडंसं थांबवावं लागेल. जे आधीपासून खूप मागे आहेत त्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, तेव्हा कुठेतरी इक्वॅलिटीचा समतोल साधला जाऊ शकतो किंवा इक्वॅलिटी आपल्याला दिसू शकते. जर आपण म्हटलो की नाही सगळेच समान आहेत, तर सगळे समान नाही आहेत. सोशल स्ट्रक्चरमध्येच ते समान नाही आहेत. ठीक आहे. सो इन्शुअर सोशल जस्टिस इन एज्युकेशन इव्हन विथ प्रायव्हेटायझेशन. बघा हे इव्हन विथ प्रायव्हेटायझेशन, जिथे जिथे प्रायव्हेटायझेशन दिसतंय आपला सिलेबसचा पॉइंटच हा आहे. ओके, प्रायव्हेटायझेशन ची कन्सेप्ट आपल्याला इथे समजून घ्यायचे. बॅलन्स इक्वॅलिटी विथ द राईट टू एज्युकेशन अँड ऑपॉर्च्युनिटी. इक्वॅलिटीचा बॅलन्स आपल्याला इक्वॅलिटीचा बॅलन्स साधता आला पाहिजे राईट टू एज्युकेशन आणि ऑपॉर्च्युनिटीच्या कंटेक्स्टमध्ये. राईट टू एज्युकेशन सगळ्यांना मिळालं, राईट टू एज्युकेशन हा सगळ्यांचा राईट आहे. ओके, आणि बेसिकली ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा आपल्याला तयार झाल्या पाहिजेत. त्यामुळे रिझर्वेशन, अफर्मेटिव्ह ऍक्शन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटीसाठी सुद्धा त्या इम्पॉर्टंट आहेत. आता समरी टेबल बघा आपला हा 15(1)15 ह्या केसेस सुद्धा इथे दिलेले आहेत. प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन, चंपाकम दोरईराजन, स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर वुमन अँड चिल्ड्रन, SCBCs, SC STs, MR बालाजी. त्यानंतर 93rd अमेंडमेंटने आपलं रिझर्वेशन इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आलं. TMI फाउंडेशनची केस होती, अशोक कुमार ठाकूर होतं, PA इनामदार पण होतं. ठीक आहे. ईडब्ल्यूएस इलेक्शनच्या रिलेटेड आत्ताच आपण एक केस पाहिली, ती म्हणजे जनहित अभियान, की ज्यामध्ये ते ईडब्ल्यूएस रिझर्वेशन चॅलेंज झालं होतं. ठीक आहे. हे सगळं आहे. इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन मॅटर ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट. आता आर्टिकल 16 आपलं स्टार्ट होतंय. आर्टिकल 15 क्लिअर आहे. आर्टिकल 14 आपण बघितलंय आधीच्या क्लासमध्ये, आत्ताच्या क्लासमध्ये आपण आर्टिकल 15 बघितलंय आणि आता आपण आर्टिकल 16 बघतोय. प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन. डिस्क्रिमिनेशन होणार नाही, पण स्पेशल केसेसमध्ये स्पेशल प्रोव्हिजन्स करण्यापासून सुद्धा गव्हर्नमेंटला कोणी अडवणार नाही. ठीक आहे. सो स्पेशल प्रोव्हिजन, स्पेशल स्टेटस हे का गरजेचं असतं? सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटीसाठी गरजेचं असतं. अफर्मेटिव्ह ऍक्शन्स का गरजेचे असतात? कारण सोशल इनजस्टिस खूप आधीपासूनचा आहे. जर आपल्याला तो काढून टाकायचा असेल, आर्टिकल 14 मधलं प्रिन्सिपल जर आपल्याला एस्टॅब्लिश करायचं असेल, तर 15 मध्ये काही स्पेशल आपल्याला प्रोटेक्शन देणं, रिझर्वेशन देणं, अफर्मेटिव्ह ऍक्शन्स घेणं प्रचंड गरजेचं आहे. आता प्रायव्हेटायझेशनच्या कंटेक्स्टमध्ये एज्युकेशनला आपण कनेक्ट केलं. एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, मग त्या एडेड असू देत किंवा अनएडेड असू देत, प्रायव्हेट असू देत, गव्हर्नमेंटल असू देत, सगळीकडे आपल्याला अफर्मेटिव्ह ऍक्शन्स घ्यायचे आहेत, कारण एज्युकेशन हा अत्यंत बेसिक ह्युमन राईट आहे.
ठीक आहे. आणि हा बेसिक ह्युमन राईट सर्वांना मिळाला पाहिजे. तुम्ही उद्या सगळंच प्रायव्हेटाईज करून टाकलं तर मग आपण असं म्हणू की नाही फक्त पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्येच होतं किंवा फक्त ज्या गव्हर्नमेंटल स्कूल आहेत किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत तिथेच फक्त रिझर्वेशन होतं, आता मिळणार नाही. सो यामुळे काय होईल, ही जी दरी आहे ती अजून जास्त वाढणार आहे. सो प्रायव्हेटायझेशननी ही दरी वाढवू नये यासाठी आपल्याला ह्या मेजर्स वारंवार घ्याव्या लागत आहेत. हे आपल्याला फ्रेम करायचं आहे. आता बघूयात इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन मॅटर ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट, आर्टिकल 16. इम्पॅक्ट ऑफ प्रायव्हेटायझेशन ऑन पब्लिक एम्प्लॉयमेंट. आर्टिकल 16 काय आहे बघा. जनरल रूल ऑफ इक्वॅलिटी दिलाय 16(1) मध्ये. प्रोव्हाइड्स दॅट देअर शॅल बी इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी for all citizens in matter relating to employment or appointment to any office under the state. इक्वल ऑपॉर्च्युनिटी इन कशा कशामध्ये इक्वल ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे? रिक्रुटमेंट, अपॉइंटमेंट अँड प्रमोशन. रिक्रुटमेंटमध्ये, अपॉइंटमेंटमध्ये आणि प्रमोशनमध्ये काय मिळणार आहे? इक्वल ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. इट अप्लाइड्स टू पब्लिक ऑफिसेस अंडर युनियन, स्टेट अँड लोकल ऑथॉरिटीज. कोणाकोणाला लागू होणार आहे? युनियन, स्टेट आणि लोकल ऑथॉरिटीज. इथे कुठे प्रायव्हेट असं काही लिहिलेलं आहे का? नाही, कारण पब्लिक एम्प्लॉयमेंटचा डिस्कोर्स आहे हा. ठीक आहे. दिस क्लॉज रिफ्लेक्ट्स द प्रिन्सिपल ऑफ फॉर्मल इक्वॅलिटी अँड इज अ स्पेसिफिक ऍप्लिकेशन ऑफ आर्टिकल 14 इन स्पेअर ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट. आर्टिकल 16(2) प्रोहिबिट्स डिस्क्रिमिनेशन ऑन प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन. ओके, आर्टिकल 16(2) कशावरती बोलतोय? तर प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन वरती बोलतोय. आर्टिकल 16(2) प्रोहिबिट्स डिस्क्रिमिनेशन इन पब्लिक एम्प्लॉयमेंट ऑन 7 ग्राउंड्स. आपण आर्टिकल 15 मध्ये 5 ग्राउंड बघितले होते. रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स आणि प्लेस ऑफ बर्थ. इथे 2 ग्राउंड्स वाढतात. हे कोणते 2 ग्राउंड्स आहेत? डिसेंट आणि रेसिडेन्स. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचे. 7 ग्राउंड्स आहेत. आर्टिकल 15 आणि 16 मध्ये जर तुम्ही हे बघितलं, डिफरन्स बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की आर्टिकल 15 मध्ये 5 ग्राउंड आहेत, 16 मध्ये 2 ॲडिशनल ग्राउंड आहेत, डिसेंट आणि रेसिडेन्स. दिस शोज दॅट द कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड स्ट्रॉंगर सेफगार्ड इन पब्लिक एम्प्लॉयमेंट ॲज इट डायरेक्टली अफेक्ट्स लाईव्हलीहूड अँड डिग्निटी. ठीक आहे. एक्झम्पशन टू आर्टिकल 16(2) काय आहे? आर्टिकल 16(3) रेसिडेन्स रिक्वायरमेंट. 16(3) allows parliament to prescribe residence as qualification for certain employment under state or local authority. तिथे राहणारी व्यक्तीच त्या पदावरती नेमली जाईल. सो हे रेसिडेन्सचा जो क्रायटेरिया आहे तो काही केसेसमध्ये लावला जाणार आहे. पॉवर लाईज ओनली विथ पार्लमेंट. इट इज an exception to आर्टिकल 16(2). 16(3) जे आहे ते 16(2) ला काय आहे? एक्सेप्शन आहे की रेसिडेन्सच्या बेसिसवरती काय होणार आहे? डिस्क्रिमिनेट केलं जाणार आहे किंवा त्या भागात राहणाऱ्या व्यक्तीला ती संधी मिळणार आहे. रेसिडेन्स कॅन बी क्वालिफिकेशन, नॉट अ ग्राउंड ऑफ डिस्क्रिमिनेशन. सो हे डिस्क्रिमिनेशन नाहीये, बेसिकली ग्राउंड ऑफ क्वालिफिकेशन आहे. तुम्ही जर महाराष्ट्राचे जर नागरिक असाल ना, महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही राहत असाल, रेसिडेन्स असेल तुमचा, तर तुम्हाला हा पर्टिक्युलर जॉब मिळणार आहे. हे काय झालं? क्वालिफिकेशन झालं. आपण काही डिस्क्रिमिनेट करत नाही आहोत. या भागातनं आलेल्यालाच मिळणार नाही असं जर काहीतरी प्रोव्हिजन काढली तर ते डिस्क्रिमिनेशन होणार आहे. आर्टिकल 16(5) काय आहे? रिलिजियस इन्स्टिट्यूशन्स. आता बघा, रिलिजियस इन्स्टिट्यूशन्स मध्ये काही ज्या रिलिजियस इन्स्टिट्यूशन्स असतात तिथे तुम्हाला पंडित अपॉइंट करायचा आहे किंवा अजून कुठल्या धर्माचा धर्मगुरू जर अपॉइंट करायचा आहे तर तो तुम्ही कोणीही नाही करू शकत. राईट, कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला ते नाही करता येणार आहे. सो प्रोव्हाइड्स दॅट लॉ मे रिक्वायर इन्कमेंट ऑफ अन ऑफिस in a religious or denominational institution to profess a particular religion. So particular religion ची ती व्यक्ती असली पाहिजे, belong to particular denomination, आणि त्या पर्टिक्युलर ते फॉलो करणारी किंवा त्या डिनॉमिनेशन मधून येणारी व्यक्ती तिथे अपॉइंट केली जाईल. सो हे सुद्धा काही इक्वॅलिटीचं उल्लंघन नाहीये, ही गरज आहे. रिलिजियस इन्स्टिट्यूशन मध्ये त्या रिलिजनची व्यक्ती अपॉइंट करणं ही गरजेची गोष्ट आहे. दिस इज अ कॉन्स्टिट्युशनली परमिटेड एक्सेप्शन टू इक्वॅलिटी. कॉन्स्टिट्यूशनने हे परमिट केलंय इन पब्लिक एम्प्लॉयमेंट. सो इथे पब्लिक एम्प्लॉयमेंट मध्ये हे डिस्क्रिमिनेशन केलं जाऊ शकतं. डिस्क्रिमिनेशन पेक्षा अगेन ग्राउंड ऑफ सिलेक्शन आहे हा. रिझर्वेशन ऍज अ फॅसेट ऑफ इक्वॅलिटी. रिझर्वेशन आणि इक्वॅलिटी इम्पॉर्टंट फॅसेट आहे इक्वॅलिटीचा रिझर्वेशन.
Reservation for backward classes empowers the state to make provision for reservation in appointment of post in favor of backward classes of the citizen. They are socially and educationally backward and they are not adequately represented in the state services. Socially educationally backward class असेल किंवा adequately represented नसेल तर ह्यांना काय मिळणार आहे, इथे रिझर्वेशन मिळणार आहे या प्रोव्हिजन किंवा या आपल्या आर्टिकल 16 अंडर. की पॉइंट्स काय आहेत बघा. इट इज अन एनेबलिंग प्रोव्हिजन. रिझर्वेशन इज नॉट अ फंडामेंटल राईट. ओके, हे स्पेशल आहे किंवा हे आपण एनेबलिंग प्रोव्हिजन म्हणून वापरायचं आहे. हा तुमचा फंडामेंटल राईट आम्हाला दिलंच नाही, आम्हाला कसंच दिलं नाही असं तुम्हाला भांडता येणार नाही. इट एम्स टू अचिव्हिंग सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी. सो सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटीसाठी म्हणून ह्या अफर्मेटिव्ह ऍक्शन्स आहेत. हा मॅटर ऑफ फंडामेंटल राईट नाही होऊ शकत. ठीक आहे. डेव्हलपमेंट ऑफ रिझर्वेशन पॉलिसी कुठून डेव्हलप झाली? कालेलकर कमिशन तुम्हाला माहित असेल, फर्स्ट बॅकवर्ड क्लास कमिशन होतं. सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेसवरती त्याने फोकस केलं होतं. त्यानंतर मंडल कमिशन आहे 1979चं. त्यानंतर सेकंड बॅकवर्ड क्लास कमिशन आलंय. आयडेंटिफाईड एससीबीसीज, recommended 27% reservation to SCBCs and implemented in 1990 through Office of Memorandum. त्यानंतर इंदिरा स्वानीवाली केस आपण आर्टिकल 15 डिस्कस करताना सुद्धा आता थोड्या वेळापूर्वी बघितली. सो दिस लँडमार्क जजमेंट अपहेल्ड ओबीसी रिझर्वेशन बट लेट डाऊन इम्पॉर्टंट लिमिटेशन. सो याच्यामध्ये काय झालं होतं, क्रिमी लेअर इंट्रोड्यूस झालं होतं. क्रिमी लेअर मध्ये जे येणारे लोक असतात, क्रीम जे लोक आहेत त्यांना एक्सक्लूड केलं जाणार असं सांगितलं होतं. आणि बॅकवर्ड क्लासेस कॅनॉट बी आयडेंटिफाईड ओनली ऑन इकॉनॉमिक बेसिस असं सुद्धा इंदिरा स्वानीमध्ये म्हटलंय. 50% रिझर्वेशनला कॅप केलंय. कॅरी फॉरवर्ड रूल, रिझर्वेशन इन प्रमोशन इज नॉट अलाउड. कॅरी फॉरवर्ड रूल इज व्हॅलिड इफ इट डज नॉट ब्रीच 50%. म्हणजे बघा, कॅरी फॉरवर्ड रूल काय आहे, आधीच्या वर्षामध्ये ज्या पोस्ट रिक्त राहिल्या त्या पर्टिक्युलर कम्युनिटीच्या, तर त्या पुढच्या वर्षीला काय होणार, कॅरी फॉरवर्ड होणार. त्या पुढच्या वर्षीच्या याच्यामध्ये सुद्धा जोडल्या जाणार. पण त्यांनी काय ब्रीच करायचं नाहीये, 50%चं जे काही सीलिंग आहे ते ब्रीच करायचं नाहीये. इट इज अ पार्ट ऑफ इक्वॅलिटी अँड मस्ट बी रीड विथ आर्टिकल 14 अँड 335 काय आहे की तुम्ही जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सी असते त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सीला बाधा पोचेल असं वागता येणार नाही. रिझर्वेशन इन प्रमोशन, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स इन प्रमोशन, आर्टिकल 16(4)A 77th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनी आलाय. त्यानंतर रिझर्वेशन इन प्रमोशन फॉर SC/STs बेस्ड ऑन इनएडिक्वेट रिप्रेझेंटेशन. कॅचअप रूल युनियन ऑफ इंडिया वर्सेस विरपाल सिंग, अजित सिंग, जनुजा वर्सेस स्टेट ऑफ पंजाब, यामध्ये आपल्याला कॅचअप रूल दिसतो. कॅचअप रूल काय आहे बघा, एक जनरलचा कॅन्डिडेट आहे आणि दुसरा रिझर्वेशन इन प्रमोशन बेसिकली इथे इंट्रोड्यूस झालाय. ठीक आहे. त्यानंतर कॅचअप रूल काय आहे, एक जनरलचा कॅन्डिडेट आहे आणि एक कॅन्डिडेट आहे जो की कास्ट ज्याला स्पेशल आपण काय करतो त्याला रिझर्वेशन मिळतंय. ठीक आहे. सो जनरलचा कॅन्डिडेट आणि रिझर्वेशन मिळणारा कॅन्डिडेट. आता रिझर्वेशन मिळणाऱ्या कॅन्डिडेटला उशिरा लागलाय पण त्याला रिझर्वेशन मिळालं आणि त्याचं प्रमोशन लवकर झालं. सो हा जनरलचा कॅन्डिडेट जो खाली राहिलेला आहे तो जेव्हा प्रमोट होईल, तो आता त्याच्या खाली आहे, ओके, सबऑर्डिनेट ऑथॉरिटी आहे तो, पण जेव्हा त्याचं प्रमोशन होईल आणि तो वरती येईल तेव्हा तो काय करेल, तो त्याची पोझिशन कॅचअप करेल, पुन्हा घेईल. ठीक आहे. सिनियर जनरल कॅन्डिडेट रिगेन सिनियरिटी, तो काय करेल, त्याची जी सिनियरिटी आहे ती रिगेन करेल. इवन इफ SC/ST कॅन्डिडेट्स वेअर प्रमोटेड अर्लियर, आणि जरी SC/STचे जे कॅन्डिडेट्स आहेत ते अर्ली प्रमोशननी वरती गेलेले असले तरी सुद्धा हा जनरलचा कॅन्डिडेट जो नंतर प्रमोट होऊन वरती जाईल तो कॅचअप करेल त्याची सिनियरिटी, कारण तो आधी सिनियर होता, जेव्हा तो लागला तेव्हा सिनियर होता. कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटी ही काय कन्सेप्ट आहे बघा. कॅचअप रूल झालं, त्यानंतर कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटी 85th अमेंडमेंट 2001 नी ही आली. SC/ST कॅन्डिडेट प्रमोटेड बाय रिझर्वेशन रिटेन सिनियरिटी, पार्लमेंट नलिफाईड द कॅचअप रूल. आणि कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटीने काय केलं की ही जी प्रोव्हिजन होती कॅचअप रूलची ती नलिफाईड केली की नाही, असं काही नाही, कॉन्सिक्वेन्शियली जो सिनियर होणार तो सिनियर. ठीक आहे. सो कॅरी फॉरवर्ड रूल ऑफ अनफिल्ड वॅकन्सीज, आणि कॅरी फॉरवर्ड रूल आला अनफिल्ड वॅकन्सीजच्या कंटेक्स्टमध्ये. 81st कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 2000 मी सांगितलं कॅरी फॉरवर्ड रूल काय असतो. अनफिल्ड ज्या रिझर्व्ड वॅकन्सीज असतात त्या काय होणार, त्या कॅरी फॉरवर्ड होणार, ट्रीटेड ॲज सेपरेट क्लास.
Such vacancies are not counted with current year vacancies, not subject to 50% ceiling, and this constitutionalize the carry forward rule. So carry forward rule आपल्याला इथे दिसून येतो. म्हणजे आधीच्या वर्षामध्ये उरलेल्या ज्या काही जागा असतील त्या पुढच्या वर्षामध्ये प्रमोट होतील, पुढच्या वर्षामध्ये सुद्धा मिळू शकतात त्या पर्टिक्युलर कम्युनिटीच्या लोकांना. फक्त 50% सिलिंग आपल्याला काय करायचं आहे, ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आर्टिकल 335 मी म्हटलं ना इफिशियन्सी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनच्या रिलेटेड आहे 335. claims of SC and ST must be considered consistent with maintenance of efficiency of administration. S विनोद कुमार वर्सेस युनियन ऑफ इंडियाची केस होती. पण एस विनोद कुमार मध्ये काय झालंय बघा, रिलॅक्सेशन ऑफ क्वालिफाईंग मार्क्स इन प्रमोशन व्हायोलेट्स आर्टिकल 335. सो क्वालिफाईंग जे मार्क्स असतात ते तरी व्यवस्थितच ठेवले पाहिजेत की एवढे मार्क्स मिळाले तरच ती व्यक्ती काय होणार आहे, त्या पदासाठी पात्र होणार आहे, प्रमोशनसाठी पात्र होणार आहे. रिलॅक्सेशन ऑफ क्वालिफाईंग मार्क्स इन प्रमोशन. सो प्रमोशनसाठी म्हणून मार्क्स रिलॅक्स करणं हे चुकीचं आहे किंवा हे व्हायोलेट करतंय आर्टिकल 335 ला, असं एस विनोद कुमार मध्ये म्हटलं होतं. प्रोवायझो टू आर्टिकल 335. आणि मग असं म्हटल्यानंतर आता बघा परत एकदा ज्युडिशरीने काहीतरी सांगितलंय, चांगलंच सांगितलं होतं की हा म्हणजे आता तुम्हाला जॉब मिळालेला आहे पण तुम्हाला प्रमोशनसाठी तरी तुम्हाला एक इफिशियन्सी दाखवावी लागेल ना. आणि हे कॉन्स्टिट्यूशनच्याच बाजूने होतं. 335 ऑलरेडी कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे की तुम्हाला काहीतरी पदं भरायची आहेत म्हणून तुम्ही फक्त तुमची ऍडमिनिस्ट्रेशनची एफिशियन्सी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. आणि हे व्हॅलिड सुद्धा आहे, बरोबर आहे, हे पटते सगळ्यांना. पण तरी सुद्धा अगेन वोट बँक पॉलिटिक्स आपण म्हणू शकतो. आणि प्रोवायझो आणला पार्लमेंटने, 82nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आली 2000ची. आणि बघा पार्लमेंटने काय केलंय, रिलॅक्सेशन इन क्वालिफाईंग मार्क्सला रिलॅक्स करून टाकलं. लोअरिंग द इव्हॅल्युएशन स्टँडर्ड इन प्रमोशन ओव्हर रूल्स एस विनोद कुमार जजमेंट. एस विनोद कुमार जजमेंटला ओव्हररूल केलं आणि काय केलं, इव्हॅल्युएशनचे जे काही स्टँडर्ड्स असतात ते लो केले जाऊ शकतात असा सबक्लॉज टाकलेला आहे. 335चा फर्स्ट क्लॉज बघितला आणि सेकंड क्लॉज बघितला तर दोन्ही मिळून 0 होत आहे. कारण पहिल्यामध्ये ते म्हणताय की ऍडमिनिस्ट्रेशनची इफिशियन्सी काय करू नका, कॉम्प्रोमाइज करू नका. दुसऱ्यामध्ये म्हणताय हा इव्हॅल्युएशन मध्ये मार्क्स लो केले तरी चालतील, प्रमोशन द्यायचं असेल तर तुम्ही मार्क्स काय करा, कमी मार्क्स वाला सुद्धा व्यक्ती तुम्ही घेऊ शकता. लोअरिंग द इव्हॅल्युएशन स्टँडर्ड्स इन प्रमोशन केलेलं आहे. ठीक आहे. एम नागराज वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2006 ची केस आहे. द सुप्रीम कोर्ट अपहेल्ड कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी ऑफ 77th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. व्हॅलिडिटी ऑफ सो अपहेल्ड केली आहे की 77th अमेंडमेंट पण बरोबर होती, 81st, 82nd, 85th अँड 3 मॅन्डेटरी कंडिशन्स होत्या. फॉर रिझर्वेशन इन प्रमोशन द स्टेट मस्ट प्रूव्ह बॅकवर्डनेस ऑफ SC STs. प्रमोशन मधल्या रिझर्वेशनसाठी स्टेटने प्रूव्ह केलं पाहिजे की हा हे SC STs कम्युनिटीज मध्ये बॅकवर्डनेस आहे, इनएडिक्वेट रिप्रेझेंटेशन आहे, की त्या कम्युनिटीची लोक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये नाही आहेत. मेंटेनन्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सी. रिझर्वेशन इन प्रमोशन इज नॉट ऑटोमॅटिक. ठीक आहे, ऑटोमॅटिक मिळणार नाही, इफिशियन्सी लक्षात घेतली पाहिजे असं परत एकदा कोर्टानं एम नागराज वर्सेस युनियन ऑफ इंडिया मध्ये कंडिशन्स घालून दिल्या 2006 मध्ये. आधीची जी एस विनोद कुमारचं जजमेंट होतं ते तर पार्लमेंटने बाजूलाच केलं आणि स्वतःच एक सबक्लॉज 2 ऍड केला 335 मध्ये. पण त्यानंतर सुद्धा सुप्रीम कोर्ट समोर आलंय आणि एम नागराज वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये आपल्याला दिसतंय की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सीवरती पुन्हा एकदा भर देण्यात आलेला आहे. आता पोस्ट नागराज डेव्हलपमेंट काय झालाय, जर्नील सिंग वर्सेस लक्ष्मी नारायण गुप्ता 2018 ची केस आहे. SC STs आर प्रिझ्युम्ड बॅकवर्ड, नो नीड टू प्रूव्ह बॅकवर्डनेस अगेन. बघा आधीच्या केसमध्ये नागराज मध्ये ते म्हटले होते की बॅकवर्डनेस प्रूव्ह करा, प्रमोशन मध्ये त्यांना गरज आहे प्रूव्ह करा. सो इथे ते नेक्स्ट केसमध्ये त्यांनी असं हेल्ड केलेलं आहे 2018च्या जर्नील सिंग वर्सेस लक्ष्मी नारायण गुप्ता की प्रिझ्युम्ड बॅकवर्ड आहेत, सर्वांनाच माहिती आहे की ते बॅकवर्ड आहेत, नो नीड टू प्रूव्ह बॅकवर्डनेस अगेन. इथे कोणत्याही प्रकारचा बॅकवर्डनेस प्रूव्ह करण्याची गरज नाहीये. क्रिमिलेअर एक्सक्लुजन टू SC अँड STs. आणि SC STs ना ओबीसीच्या कंटेक्स्ट मध्ये आपल्याला क्रिमिलेअर ही कन्सेप्ट दिसून येते, पण SC STच्या कंटेक्स्ट मध्ये कोणत्याही प्रकारची क्रिमिलेअर ही कन्सेप्ट नाहीये. प्रिझ्युम्ड बॅकवर्ड आहेत, जर्नील सिंग 2018 चीच केस आहे. नो नीड फॉर फ्रेश डेटा ऑन बॅकवर्डनेस आणि कोणत्याही प्रकारच्या फ्रेश डेटाची गरज नाहीये असं
या केसमध्ये सांगण्यात आलं होतं. बी के पवित्रा वर्सेस युनियन ऑफ इंडिया अपहेल्ड कर्नाटका रिझर्वेशन इन प्रमोशन लॉ, accepted state data on inadequate representation, balance merit with representation, upheld policy even without applying creamy layer. ठीक आहे. बीके पवित्रा वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2019 ची केस आहे. अपहेल्ड कर्नाटका रिझर्वेशन इन प्रमोशनल लॉ, एक्सेप्ट स्टेट डेटा ऑन इनएडिक्वेट रिप्रेझेंटेशन, बॅलन्स मेरिट विथ रिप्रेझेंटेशन. मेरिट आणि रिप्रेझेंटेशनचा बॅलन्स इथे बीके पवित्रामध्ये आपल्याला दिसून आला. आता एक बॅलन्स अप्रोच आलाय. आधी ते म्हणत होते की नाही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सी काय व्हायचं ते होऊ देत, त्यानंतर ते म्हटले की नाही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एफिशियन्सी लक्षात घेतली पाहिजे, त्यानंतर आता की दोन्ही मधलं जे काही रिप्रेझेंटेशन आणि मेरिट ह्या दोन्ही मधला जो काही समन्वय आहे तो साधला गेला पाहिजे. अपहेल्ड पॉलिसी विदाउट अप्लाइंग क्रिमिनल इथे सुद्धा अप्लाय झालेलं नाही एससी एसटीच्या कंटेक्समध्ये. आता बघा इम्पॅक्ट ऑफ प्रायव्हेटायझेशन ऑन पब्लिक एम्प्लॉयमेंट. आपण बघितलं इम्पॅक्ट ऑफ प्रायव्हेटायझेशन ऑन एज्युकेशन. आता इम्पॅक्ट ऑफ प्रायव्हेटायझेशन ऑन पब्लिक एम्प्लॉयमेंट आपण बघणार आहोत. ठीक आहे. Reservation applies only to public employment, increasing privatization, reduces scope of reservation, limits constitutional protection, raises concern regarding equality of opportunity, social justice, challenges goal of substantive equality under Article 16, additional contemporary development. ठीक आहे. आत्ताच्या ज्या कंटेम्पररी डेव्हलपमेंट आहेत त्या आपण बघूयात काय आहेत. लिमिट्स कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन, रिझर्वेशन अप्लायज ओनली टू पब्लिक एम्प्लॉयमेंट. आता बघा रिझर्वेशन हे कुठे अप्लाय होतंय, फक्त पब्लिक एम्प्लॉयमेंट मध्ये अप्लाय होतंय. प्रायव्हेटायझेशन इन्क्रीज झालंय त्यामुळे स्कोप ऑफ रिझर्वेशन कमी झालेला आहे. काय चॅलेंजेस आलेत बघा, न्यू चॅलेंजेस, सब्जेक्ट विसरायचा नाहीये. न्यू चॅलेंजेस, रिड्युसेस स्कोप ऑफ रिझर्वेशनचा स्कोप रिड्यूस झालाय. लिमिट्स कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन लिमिट करण्यात आलंय. रायझेस कन्सर्न्स रिगार्डिंग इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी अँड सोशल जस्टिस. इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी, प्रायव्हेटायझेशन मध्ये इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी वगैरे आता फक्त इक्वॅलिटीज दिसणार, सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी आपल्याला नाही दिसणार की सगळ्यांना समान संधी होती आमच्या कंपनीमध्ये जॉईन व्हायची. पण सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटीच्या कंटेक्स्टमध्ये बॅकवर्डनेस किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे प्रायव्हेटायझेशनमुळे दिसून येणार नाहीत. सोशल जस्टिस दिसणार नाही. चॅलेंज द गोल ऑफ सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी अंडर आर्टिकल 16. हे प्रायव्हेटायझेशन जे आहे एलपीजी अंडर झालेलं हे जे प्रायव्हेटायझेशन आहे, प्रायव्हेट एंटिटीज, प्रायव्हेट जॉब्स, प्रायव्हेट बॉडीज सगळीकडे आपल्याला ज्या दिसत आहेत त्यामुळे काय होतंय, चॅलेंज आलेला आहे. गोल ऑफ सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटीला याने चॅलेंज केलेलं आहे. आता कंटेम्पररी डेव्हलपमेंट्स बघूयात. मराठा रिझर्वेशन केस, जयश्री लक्ष्मणराव पाटील वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र 2021 ची केस आहे. मराठा रिझर्वेशन केस आपल्याला माहिती आहे 50% सिलिंग बद्दल सांगितलं की ते कॉन्स्टिट्युशनल आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस फॉर मराठा रिझर्वेशन, SCBC ऍक्ट 2018 स्ट्रक डाऊन करण्यात आला. स्टेट कॅनॉट आयडेंटिफाय SCBCs आफ्टर 102nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. पॉवर लाईज विथ प्रेसिडेंट अंडर आर्टिकल 342A. सो हे जे काही रिझर्वेशन देण्यात आलं होतं त्याला अनकॉन्स्टिट्युशनल किंवा नो एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस फॉर मराठा रिझर्वेशन असं म्हणून स्टक डाऊन करण्यात आलं. कन्क्लुजन काय आहे बघा, आर्टिकल 16 एन्श्युअर्स इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी वाईल परमिटिंग रिझर्वेशन टू करेक्ट हिस्टॉरिकल इनजस्टिस. हिस्टॉरिकली, मी वारंवार सांगते, हिस्टॉरिकली एक इनजस्टिस झालेला आहे. हिस्टॉरिकल कंडिशन्स खूप विचित्र होत्या आणि त्यामुळे काही कम्युनिटीज वरती स्पेसिफिकली SC STच्या कंटेक्स्टमध्ये आपल्याला दिसून येतं की हिस्टॉरिकल काय झालेलं आहे, इनजस्टिस झालेला आहे. ज्युडिशियल इंटरप्रिटेशन शोज अ कन्सिस्टंट एफर्ट टू बॅलन्स इक्वॅलिटी. आपल्याला ज्युडिशरीचे एफर्ट्स कुठे कुठे दिसून येतात, इक्वॅलिटी, रिप्रेझेंटेशन आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सी या कंटेक्स्टमध्ये आपल्याला ज्युडिशरीचे प्रोनाउन्समेंट दिसून येतात. आपण ते पाहिलेले आहेत. रिझर्वेशन इज अ कॉन्स्टिट्युशनल टूल, नॉट ॲन अनरेग्युलेटेड राईट. सो जे रिझर्वेशन मिळतंय ते काय आहे, कॉन्स्टिट्युशनल टूल आहे, अनरेग्युलेटेड राईट नाही आहे. ठीक. आता बघा, आतापर्यंत आपण प्रायव्हेटायझेशनला राईट टू इक्वॅलिटी ही कॉन्सेप्ट जोडून पाहिलेली आहे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स मधलं प्रायव्हेटायझेशन असेल किंवा मग ते पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये झालेलं प्रायव्हेटायझेशन असेल. आता आपला नेक्स्ट पॉईंट म्हणजे इक्वॅलिटी बघतोय, राईट टू इक्वॅलिटी बघतोय. सो आपले जे नेक्स्ट पॉईंट आहेत ते सुद्धा आपण बघूयात.
काय आहे आर्टिकल 17 अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी वरती बोलतं. अनटचेबिलिटी बघा, अनटचेबिलिटीला कधीच आपण लिटरल सेन्समध्ये नाही घ्यायचंय, कारण त्याला एक सोशल कंटेक्स्ट आहे. इंडियामध्ये अनटचेबिलिटीला काय आहे, एक सोशल कंटेक्स्ट आहे आणि पनिशेबल इन अकॉर्डन्स विथ लॉ आपण त्याला केलेलं आहे. का हे केलंय? अगेन सोशल इनजस्टिस पर्टिक्युलर कम्युनिटीज बद्दल. त्यामुळे लिटरली फक्त मी तुला टच करणार नाही असं मला वाटतंय म्हणून अनटचेबिलिटी होत नाही. ठीक आहे. The term untouchability is not interpreted literal or grammatical sense. It is orthodox and historically evolved practice under Indian caste system, which resulted in social discrimination. पार्लमेंट एम्पावर्ड करण्यात आलंय ना आर्टिकल 35 अंडर, की पार्लमेंट काय करू शकते, आर्टिकल पार्ट 3 मध्ये ज्या काही फंडामेंटल राईट्सच्या कंटेक्स्ट मध्ये ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यावरती काय बनवू शकते पार्लमेंट, कायदे बनवू शकते. सो त्याच अंडर अनटचेबिलिटी ऍक्ट आपल्याला दिसून येतो. पार्लमेंटने बनवलेला हा कायदा आहे अबॉलिश द अनटचेबिलिटी ऑफेन्सेस ऍक्ट. ठीक आहे. आणि तो नंतर रिनेम करण्यात आलाय. आता जो कायदा आहे तो काय आहे, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट 1955. ठीक आहे. पनिशमेंट अंडर द ऍक्ट, अ पर्सन प्रॅक्टिसिंग अनटचेबिलिटी कॅन बी पनिश्ड विथ इम्प्रिझनमेंट अप टू 6 months, फाईन वगैरे वगैरे वगैरे. सो इथे काही केसेस आहेत, याच्यामध्ये सुद्धा हेच सांगितलं की वर्ड लिटरली घ्यायचा नाहीये. अनटचेबिलिटीची काय डेफिनेशन आहे तर ते लिटरल सेन्समध्ये आपल्याला घ्यायचं नाहीये, ग्रॅमॅटिकल सेन्समध्ये घ्यायचं नाही. हे देवरज्जा या केसमध्येच सांगण्यात आलं होतं. त्यानंतर पीपल्स युनियन फॉर डेमोक्रेटिक राईट PUDR एशियाड वर्कर केस सुद्धा आहे. सो याच्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टने हेल्ड केलं होतं की एन्फोर्सेबल नॉट ओनली अगेन्स्ट द स्टेट बट ऑल्सो अगेन्स्ट प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल. सो प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल जरी म्हणत असतील की अनटचेबिलिटी परफॉर्म करत असतील तरी सुद्धा ते काय असणार आहे, पनिशेबल ऑफेन्स असणार आहे. ऍब्सोल्यूट फंडामेंटल राईट आहे, नो एक्सेप्शन अवेलेबल अगेन्स्ट बोथ स्टेट आणि प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स. बघा प्रायव्हेटायझेशन इथे काय दिसतं आपल्याला, हा जो आपला आर्टिकल 17 आहे त्यामध्ये जे काही अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी बद्दल म्हटलंय ते प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्सना सुद्धा लागू होतंय. सो आपण प्रायव्हेटायझेशन नंतर सुद्धा ही केस तुम्ही कोट करू शकता की पीपल युनियन फॉर डेमोक्रेटिक राईट्स PUDR वर्सेस युनियन ऑफ इंडिया केसमध्ये म्हटलंय की आर्टिकल 70 इज एन्फोर्सेबल नॉट ओनली अगेन्स्ट द स्टेट बट ऑल्सो प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल. सो प्रायव्हेटायझेशनमुळे कोणतेही प्रायव्हेट प्लेयर्स येऊ द्यात, प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स येऊ द्यात, आर्टिकल 17 लागू होणार आहे किंवा आर्टिकल 17 तिथे लागणार आहे. एम्स ॲट एन्शुरिंग ह्युमन डिग्निटी, इक्वॅलिटी अँड सोशल जस्टिस. ठीक आहे. अबॉलिशन ऑफ टायटल्स, अबॉलिशन ऑफ टायटल्स हा आपला नेक्स्ट पॉइंट आहे. आर्टिकल 18 अबॉलिशन ऑफ टायटल्स सर्वांनाच माहिती आहे की कुठल्याही प्रकारचा राजा महाराजा अजून जे काही डिस्क्रिमिनेटरी टायटल्स होते ते डेमोक्रॅटिक सोसायटीसाठी अत्यंत हानिकारक आहेत किंवा गरजेचे नाही आहेत. सो डेमोक्रॅटिक सोसायटीमधून ते काढून टाकण्यात आले. आता फक्त कुठल्या प्रकारचे टायटल्स दिले जातात, जे एज्युकेशनल असू शकतात किंवा मेरिट बेस्ड जे टायटल्स असतात ते दिले जातात. मिलिटरी टायटल्स असतात, मेजर, कर्नल, जनरल और अकॅडमिक टायटल असतात, डॉक्टर, प्रोफेसर वगैरे ते दिले जातात. फॉरेन टायटल्स जर घ्यायचे असतील तर परमिशन लागते. आणि ओके, नो सिटीजन ऑफ इंडिया शॅल ऍक्सेप्ट एनी टायटल फ्रॉम फॉरेन स्टेट. आणि असं विदाऊट परमिशन कुठल्याही स्टेटकडून कोणत्याही प्रकारचं टायटल ऍक्सेप्ट करू शकत नाही. ठीक आहे. ज्युडिशियल इंटरप्रिटेशन काय आहे, बालाजी राघवन ही केस आहे की ज्याच्यामध्ये जे पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण वगैरे हे जे काही आपण हे जे पुरस्कार दिले जातात, सो हे टायटल्स काय केले होते, चॅलेंज केले होते. पण कोर्ट असं म्हटलं की हा हे खरं आहे पण तरी सुद्धा आपली एक ड्युटी सुद्धा आहे की एक्सलन्स हे करणं, जे तर ही फंडामेंटल ड्युटी आहे आपली 51A JM अंडर की to strive towards excellence in all spheres of individual and collective activity so that the nation constantly rises higher level. आणि caution by court, the Supreme Court cautioned that the Ministry of Home Affairs must remain vigilant, proper guidelines frame. सो हे सगळं त्यामध्ये डिस्कस झालं होतं की हे जे टायटल्स दिले जातात ते कशासाठी दिले जातात, ते प्रमोट करण्यासाठी दिले जातात की तुम्ही अजून छान करा, तुमच्या स्पिअरमध्ये अजून ग्रोथ करा, अजून डेव्हलपमेंट करा. सो त्यासाठीचे असं. आणि ही जी शाब्बासकी असते ती गरजेची सुद्धा
असते. नेचर ऑफ राईट अंडर आर्टिकल 18 अवेलेबल अगेन्स्ट स्टेट इन्शुअर्स इक्वॅलिटी अँड डेमोक्रेटिक व्हॅल्यूज अलाउज रिकॉग्निशन मेरिट सर्व्हिस एक्सलन्स बट नॉट प्रिव्हिलेज. सो प्रिव्हिलेजचा कुठल्याही प्रकारे इथे काय होत नाहीये, प्रिव्हिलेज इथे कुठल्याही प्रकारे मिळणार नाही. फक्त हे काय आहे, मेरिट सर्व्हिस आणि एक्सलन्स साठीचं एक कौतुक आहे, शाब्बासकी आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, आता बघा आपण आर्टिकल 14, 15, 16, 17 आणि 18 कव्हर केले. ठीक आहे, आणि इथे आपल्याला राईट टू इक्वॅलिटी समजला. आता राईट टू इक्वॅलिटी आपण प्रायव्हेटायझेशन अँड इम्पॅक्ट ऑन अफर्मेटिव्ह ऍक्शन्सशी जोडणार आहोत आणि अभ्यासणार आहोत. ठीक आहे, हे आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूयात. आपण एकदम प्रॉपर आपला जे हा आपण आतापर्यंत काय बघितलंय, 14, 15, 16, 17 आणि 18 बघितलेलं आहे. हे तुम्हाला माझ्या मते पूर्णपणे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आलेली असणार आहे 14 to 18 पर्यंतची. ठीक आहे, राईट टू इक्वॅलिटी समजलंय. त्यामध्ये पण प्रायव्हेटायझेशनच्या कंटेक्समध्ये आपण थोडं डिस्कशन सुद्धा केलेलं आहे की एज्युकेशनल राईट्स असतील किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स मधले जे राईट्स असतील, प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स मध्ये अफर्मेटिव्ह ऍक्शन्सचं काय, त्याचबरोबर अजून आपण काय बघितलं, पब्लिक एम्प्लॉयमेंट आल्यामुळे प्रायव्हेटायझेशनचा त्याच्यावरती कसा इम्पॅक्ट पडलाय आर्टिकल 16 मध्ये. सो हे सुद्धा आपण थोडं डिस्कस केलंय. आता एकदम व्यवस्थित आपण याचं एक आन्सर फॉर्म करूयात. राईट टू इक्वॅलिटी, प्रायव्हेटायझेशन अँड इट्स इम्पॅक्ट ऑन अफर्मेटिव्ह ऍक्शन्स, जो आपल्या सिलेबसचा पॉइंट आहे. त्यानंतर एम्पॉवरमेंट ऑफ वुमन हा सुद्धा आपला सेकंड पॉइंट आहे. आणि त्यानंतर आर्टिकल 19 आपल्याला बघायचं आहे. आर्टिकल 19 मध्ये काय आहे, प्रेसचे राईट्स आणि प्रेसच्या राईट्स मध्ये झालेला बदल. आता हे कशामुळे बदल झालाय, टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंटमुळे, सायंटिफिक डेव्हलपमेंटमुळे हा बदल झालेला आहे. तर तो आपल्याला बघायचा आहे. मग आपलं हे सेकंड मॉड्यूल संपणार आहे. सो आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूयात राईट टू इक्वॅलिटी, प्रायव्हेटायझेशन अँड इट्स इम्पॅक्ट ऑन अफर्मेटिव्ह ऍक्शन्स. सो याचा अफर्मेटिव्ह ऍक्शन्स वरती झालेला इम्पॅक्ट आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूयात. ठीक आहे, थँक्यू. आता इथेच थांबूयात, नेक्स्ट क्लासमध्ये भेटूयात.